हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे स्नेकवीड प्लांट. तर ह्याला बघा तुम्ही कसे तुरे आलेत आणि खूप छान दिसणारं फुलं खूप छान येतात ह्याला. तर हे खूप सुंदर दिसणारं फुलं आहेत. फुलं म्हणजे याचा कलर इतका छान दिसतो आणि जेव्हा भरपूर सगळी फुलतात तेव्हा खूप छान दिसतं. ॲक्च्युली हे झाड मी खूप पहिल्यांदा बघितलं म्हणजे मुंबईला ते रस्त्यांमध्ये असतात ना छोटे छोटे गार्डन्स केलेले, त्याच्यात एका ह्याच्यात मी हे बघितलेलं आणि त्याला खूप असे तुरे आलेले. नंतर हे माझ्या मैत्रिणीने मला दिलं, तेव्हा मला नावसुद्धा माहीत नव्हतं. मग गुगल वगैरे करून नाव शोधलं आणि हे मी लावलं. माझ्या घरी आधी मी कुंडीत लावलेलं. तर त्याची सीड्स आपोआप पडतात आणि त्यातून शेजारी नवीन झाडं येतात. मी ते पण दाखवते तुम्हाला. आणि हे कटिंगनी पण आरामात वाढतं, अगदी इझिली ग्रो होतं. तर हे आता मी या रांजणाभोवती गोल छान दिसेल म्हणून लावलं आहे. तर हे कसं दिसतं ते बघा, मी दाखवते तुम्हाला. आणि ह्याला पाहिजे त्या तेवढ्या उंचीचं आपण करू शकतो, पण हे खूप काही उंच होत नाही. फार फार तर 3 ते 4 फूट उंच होतं हे, 4 फूट वगैरे. हे बघा, ही खाली छोटी छोटी आलेत ना, ही त्याची बच्चूज पिल्लू आलेली आहेत साईडनी. त्याचंच ते आपोआप ग्रो होतं. आपण ते काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं तर दुसरीकडे होईल, नवीन पॉट तयार होईल. आणि ही कटिंग आपण करू शकतो. उंची ह्याची एवढीच राहते, ह्याच्याहून उंच काही मी हे झाड बघितलेलं नाही आहे. आणि माझ्याकडे ही खूप झाडं दुसऱ्या पण झाडाच्या भोवती मी लावले. सागाच्या झाडाच्या भोवती पण मी गोल केलं आहे. कुंडीत पण हे झाड छान होतं. आणि अजून एवढंही उंच नको असेल आपल्याला तर आपण कट करू शकतो. एवढीच हाईट होते आणि मुख्य म्हणजे हे खूप भरगच्छ दिसतं. म्हणजे जरी आपण त्याला वाढवून दिलं ना, आता ह्याला मी कटिंग केलेलंच नाही आहे, त्यात आपलं आपणच वाढलं आहे आणि ते इतकं छान भरगच्छ झालेलं आहे. तर हे खूप सुंदर दिसणारं प्लांट आहे. आणि ह्याची पानं आहेत ना, पुदिन्यासारखी अशी जरा खरबरीत पानं असतात ह्याची. आणि हे औषधी गुण आहेत त्यामुळे ते खूप चांगलं झाड मानलं जातं. आणि हे आपण गार्डन हेजेसला लावू शकतो. बॉर्डरला छान दिसतं हे झाडं. किंवा आता मी हे जसं झाडाच्या भोवती केलं आहे, ह्या झाडाभोवती, तसंसुद्धा हे सुंदर दिसू शकतं. इवन कुंडीत पण असं भरगच्छ आणि छान असं दिसतं. हवं असेल तर आपण त्याला गोलाकार शेप देऊ शकतो. पण तसं हे खूप वाढत नसल्यामुळे हे झाड आता तुम्हाला मी सांगितलं की मी ह्याला कटिंग नाही केलं, तरी पण हे छान भरगच्छ वाढलेलं आहे. तर हे खूप छान दिसतं आणि मुळात कलर इतका सुंदर असतो या फुलांचा. तर ब्लू टू पर्पल अशी आहेत फुलं ह्याची. तर हे खूप सुंदर दिसणारं झाड आहे. इझी टू ग्रो आहे. आपण नवीन झाड तयार होतं आहे. आपण त्याला कटिंगनी लावू शकतो इझिली. आणि ह्याला कुठलीही माती चालते. पाणी फक्त रेग्युलर घालायचं. याला पाण्याची आवश्यकता असते. पाणी रेग्युलर घालायचं. आणि सॉईलची पण अशी अमुक सॉईल पाहिजेच असं काही नाही. पण आपण जर गार्डन सॉईलमध्ये थोडंफार गांडूळ खत घातलं किंवा कुठलं पण कंपोस्ट घातला आणि गार्डन सॉईल, तरी ते आरामात जगतं. विशेष याला खताची पण आवश्यकता नसते. पण आपण जनरली सगळ्या झाडांना जेव्हा खतं घालतो तेव्हा याला पण घालावं. खतासाठी याची काही आवश्यकता नाही. जसं म्हणजे गुलाबाला कसं सारखं हेवी फीडर आहे गुलाब, त्याच्यामुळे त्याला जसं आपण वेळोवेळी खत घालतो तसं याला काही आवश्यकता नाही. कावडंग घातला ते खाद्दा तरी हरकत नाही आहे, नाही घातलात तरी हरकत नाही आहे. असं हे सुंदर दिसणारं झाड आहे. आणि हे पुढे अजून फोटोमध्ये तुम्हाला मी दाखवीन की हे कसं सुरेख दिसतं. हे बघा, या रांजणाच्या झाडाभोवती मी लावलं आहे. तो गोलाकार छान वाढले, कारण तिथे गोल मी अशा त्या विटा लावलेल्या, त्याच्यामध्ये ते छान वाढले. तसं सुंदर दिसणारं झाड आहे. तर आणि नवीन जर गार्डनर असेल, बिगिनरसाठी खूप सोपं आहे, कारण ह्याची देखभाल विशेष करायला लागत नाही. त्याच्यामुळे हे वाढवायला फार सोपं आहे. फक्त पाणी घालायचं आणि ह्याला ठेवायचं कुठे, तर त्याला सूर्यप्रकाश हवा. त्याच्यामुळे कायम सूर्य असणारा किंवा कमीत कमी 5-6 तास तरी सूर्यप्रकाश हवा अशा ठिकाणी त्याला ठेवा. म्हणजे ते झाड खूप छान राहील, हेल्दी राहील, उत्तम राहील. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. Thanks for watching my video.